नमस्कार. नवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आय होप सगळ्यांचे छान उपवास चालले असतील. आणि आजच मी एक नवीन डिश ट्राय केली होती. ही म्हणजे उपवासाची इडली. ही माझी एक फ्रेंड आहे मनीषा, तिची डिश आहे. तिने रेसिपी मला शेअर केली होती. तर ही इडली ना इतकी जबरदस्त लागली, म्हणजे वाटलंसुद्धा नाही की ही भगरीपासून बनवलेली आहे. इतकी सुंदर याची टेस्ट लागली. म्हणजे आपल्याला ना तेच भगरीचं भात किंवा आमटी किंवा साबुदाणा खाऊन खाऊन कंटाळा येतो, तर त्यावेळेस ही एकदा नक्की करून बघा. खूप सुंदर लागली. ॲटलिस्ट मला खूप जास्त आवडली. तर त्यासाठी ना 2 वाटी बगर आणि अर्धी वाटी साबुदाणा रात्री एक सोबत भिजत घालायचं. जेमतेम पाणी टाकायचं, खूप जास्त पाणी घालू नका. आणि 1 वाटी शेंगदाणे सेपरेट भिजत घालायचे. आणि मग सकाळी ना त्या साबुदाण्यामधलं वरचं पाणी जे आहे ते काढून टाका. जेवढं गरजेचं आहे तेवढंच ठेवा, म्हणजे खूप कमीच लागतं ॲक्च्युली. आणि मग मिक्सरमध्ये ते साबुदाणा बगर आणि अर्धे शेंगदाणे फक्त टाका आणि हे एक छान बॅटर करून घ्या. खूप स्मूथ बॅटर झालं पाहिजे, म्हणजे इडलीसाठी आपण जसं काढतो की नाही तसं सेम याचं बॅटर तुम्हाला मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ करू नका किंवा खूप घट्टही ठेवू नका, कारण खूप घट्ट जर झालं ना तर मग आतमध्ये गाठी येतील आणि खूप पातळ झालं तर मग त्या चपट्या इडल्या होतील. त्यामुळं मग मीडियम कन्सिस्टन्सी पाहिजे, मी इथे दाखवते आहे तशी. आणि त्यानंतर ना मग त्यामध्ये फक्त मीठ ॲड करायचं थोडंसं आणि एक 10 मिनटासाठी फक्त रेस्ट करायला ठेवायचे. हे बघा, ही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे, म्हणजे खूप जास्त पातळही नाही आहे आणि खूप अगदी चमचा हलणार नाही एवढं घट्टही नाही आहे. आणि मग मीठ टाकून एक 10 मिनटासाठी फक्त साईडला ठेवून द्या. तोपर्यंत ना आपण आता चटणी बनवून घेऊयात. तर ह्या ओल्या शेंगदाण्याची चटणी ना खरंच खूप सुंदर लागते. एकदा तुम्ही नक्की करून बघा. म्हणजे ही तुम्ही उपवासाला तर करतोच आहे आपण आत्ता, पण इडलीसोबत नॉर्मली जेव्हा आपण तांदळाची करतो ना तेव्हाही सुंदर लागते. त्यासाठी ना मी इथं शेंगदाणे घेतले आहेत, जे उरलेले अर्धी वाटी होते ते. 2 चमचे त्याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट टाकलं आहे. तुम्ही आपलं साधं खोबरं टाकलं तरी चालेल. मिरची तुमच्या टेस्टनुसार ॲड करा. थोडंसं दही ॲड करा आणि मग ह्याची पण छान एक पेस्ट करून घ्या. बरं, काही लोकांकडे ना कोथिंबीर उपवासाला चालते, तर तुम्ही इथे कोथिंबीरही यूज करू शकता. त्याने मग कलरही अजून सुंदर येईल तुमचा. आता हे बघू शकता किती छान चटणी तयार झालेली आहे. त्या चटणीला मी तडका देण्यासाठी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे आणि जिरे घातलेले आहेत. आता जिरे परत तोच विषय येतो की जिरे कित्येक लोकांकडे चालतात, कित्येक लोकांकडे चालत नाहीत. बरं, तुमच्याकडे चालत असतील तर टाका, नाही तर फक्त अशी मिरचीची एक फोडणी दिली वरनं तरीसुद्धा चालेल. इथे मी हिरवी मिरची आणि लाल मिरची दोन्ही टाकलेल्या आहेत. आणि त्यानंतर मग ही फोडणी त्या आपल्याला चटणीमध्ये ॲड करायची आहे. आणि मग मीठ आणि साखर हे ॲड करून साईडला ठेवून द्या, म्हणजे चटणी पण तुमची रेडी झालेली आहे. आता जे इडलीचं बॅटर आपण बनवलं होतं त्याला एक साधारण 10 मिनटं झालेले आहेत. सोबत इडलीची चटणीसुद्धा रेडी आहे. मग आता मस्तपैकी आपण गरमागरम इडली बनवून घेऊयात. त्यासाठी इडलीच्या भांड्याला मी शेंगदाण्याचं तेल लावून घेतलेलं आहे. तुम्हाला तूप किंवा तेल तुम्ही काही लावू शकता. आणि जे आपण बॅटर बनवलं होतं ते टाकायचं आहे. तर अगदी खूप जास्तही भरायचं नाही आहे आणि कमी पण नाही भरायचं आहे. बरं, त्याआधी ना यामध्ये थोडासा खायचा सोडा टाकलेला आहे मी. तुम्हाला जर इनो अवेलेबल असेल तर तुम्ही इनोही टाकू शकता. मी थोडासा खायचा सोडा फक्त ॲड केलेला आहे. आणि मग ते छान मिक्स झाल्यानंतर असं इडलीच्या भांड्यामध्ये भरून घेतलं आणि एक 10 ते 15 मिनटासाठी, म्हणजे मीडियम फ्लेमवरती 10 मिनटासाठी मी छान त्याला वाफून घेतलेले आहेत. बघू शकता इडल्या आपल्या तयार आहेत. अशा वाफळलेल्या इडल्या आणि चटणी, वाव काय मस्त लागत होतं. हे बघा किती सुंदर इडल्या फुगलेल्या आहेत. म्हणजे मी साईडने पण दाखवलं आहे इडली किती छान फुगली आहे. आणि हे बघा किती सुंदर निघते आहे. अजिबात इडली चिटकत नाही आहे किंवा काहीच नाही. साबुदाणा कमी घालायचा, त्याच्यामुळे इडली जास्त चिकट किंवा चिवट होत नाही. भगरीमुळे छान इडली फुगून मस्त. हे बघा आतमध्येपर्यंत किती छान फुगलेली आहे. अजिबात गाठ झालेली नाही आहे किंवा काहीच नाही. हे मध्ये इतकं छान फुगलेलं आहे. आतमध्ये बघू शकता कशी जाळी तयार झालेली आहे. आणि तुमची उपवासाची स्पेशल इडली तयार आहे. इडली कोकोनट चटणी सोबत मस्त एन्जॉय करा, मस्त उपवास करा. आणि तुम्हाला अजून कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील नक्की सांगा. मी नक्की बनवून टाकायचा प्रयत्न करेल. किंवा तुमच्याकडे काही तुमच्या युनिक रेसिपीज असतील की ज्या बऱ्याच लोकांना माहिती नाहीत असं तुम्हाला वाटतं, त्या रेसिपी शेअर करा. आपण त्याही रेसिपी नक्कीच आपल्या चॅनलवरती पोस्ट करूयात. तोपर्यंत मस्त एन्जॉय करा, खा प्या आणि मस्त आयुष्य जगा. बाय बाय.